बिहार राज्यातील बौद्धगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, नंदुरबार जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। सविस्तर बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबौद्धी विहार हे अनेक वर्षापासून गैरबौद्धांच्या ताब्यात आहे। त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये राज्यभरात निवेदन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। त्यात नंदुरबार जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीने 12 मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅलीला सुरुवात झाली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने घोषणाबाजी करण्यात आली। निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन सादर केले व तातडीने आमच्या मागण्यांची प्रति केंद्र व राज्य सरकारला पाठविण्याची विनंती केली। महाबोधी महाविहार बोधगया बिहार हे पवित्र बौद्ध धर्मस्थळ असून बोधगया महाविहार कायदा 1949 चा अन्यायकारक कायदा रद्द करावा। बोधगया येथील महाबोधी महाविहारांचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे। जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा तात्काळ देण्यात यावे असे या निवेदनात म्हटले आहे। आपला देश स्वतंत्र झाल्यापासून 26 जानेवारी 1950 पासून घटना लागू झाली आहे। त्यावेळी भारतीय राज्यघटनेचे कलम 13 नुसार घटना लागू होण्यापूर्वी केलेले सर्व कायदे आणि नियम निरस्त आहेत। मात्र तरी देखील देशात 1949 चा नियमबाह्य कायदा लावून बौद्ध समूहाचे धार्मिक अधिकार काढून घेण्यात आले। आपण देशाच्या प्रमुख आहोत, याकरिता केंद्र सरकार आणि बिहार सरकारने आपले विशेष अधिकार वापरून 1949 चा कायदा दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले। वंचितचे जिल्हाध्यक्ष कथ्थू भिल्ल, जिल्हा महासचिव संजय पाटील, जिल्हा निरीक्षक राणीताई गावित, भारतीय बौद्ध महासभेचे राजेंद्र पिंगळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे प्रवक्ते संदीप रामराजे, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद बैसाणे, सम्यकचे जिल्हाध्यक्ष सुनील कोडी, रेखाताई पानपाटील, जिल्हा संघटक श्यामराव पानपाटील, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर पिंपळे, विशाल सामुद्रे, नामदेव चक्करे, सुभाष महिरे, छोटू भिल्ल, सागर पवार, सुमित बिरारे, कुणाल पिंपळे, प्रशांत पिंपळे आदी उपस्थित होते। आणि याच्यानंतर आजच्या घडीला आजच्या सरकारने त्या ठिकाणी हा उद्रेक निर्माण केलेला आहे आणि हा उद्रेक याच्यासाठी की बौद्धगया गैरबौद्धांच्या ताब्यामध्ये द्याल, पण तसं नाही। कायदा काय म्हणतो की कायदा म्हणतो ज्याची जी संस्कृती आहे त्या ठिकाणी ती जपणूक केली गेली पाहिजे आणि त्या संस्कृतीमध्ये त्या संस्कृतीचे त्या ठिकाणचे भिक्खू म्हणा किंवा पुजारी म्हणा त्या ठिकाणी असणं गरजेचे, परंतु तसं न दिसता चित्र हे उलट झाले। म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेचे जे आम्ही निवेदन दिले त्या निवेदनामध्ये पहिला अर्थ आहे की जे बुद्ध विहार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे घेतलेला आहे की ते बुद्ध विहार ताब्यात घेण्याचे ते रद्द करायला पाहिजे। त्याबरोबर 1949 चा जो बिहार टेम्पल ऍक्ट आहे तो शासनाने रद्द करायला पाहिजे आणि ते संस्कृती जी आहे बौद्धांची संस्कृती की त्याचे जपणूक फक्त बौद्धच करू शकतात, गैरबौद्ध करू शकत नाही, हे सर्वांना माहिती। पण तिथं हेतू पुरस्कार कोणीतरी राजकारण समाजकारण धार्मिक कारण करत या सर्व गोष्टी निपटायला पाहिजे आणि ते महाबोधी विहाराचा जो ताबा आहे तो ताबा बुद्धांच्या ताब्यामध्ये द्यायला पाहिजे, भिक्खूगणांच्या हातामध्ये ताबा द्यायला पाहिजे अशी आम्ही याच्या निवेदनामध्ये विनंती केलेली आणि ती विनंती आमची मान्य करावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत आजचे निवेदन दिले गेले। या ठिकाणी संयोजकांनी मला 2 शब्द बोलायची संधी प्राप्त केली, त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। जय भीम, नमो बुद्धाय।